अगं अन्नपूर्णा, ए अन्नपूर्णा, माझे सॉक्स कुठे आहेत? किती वेळा सांगितलं हिला, माझ्या वस्तू मला व्यवस्थित लागतात. तरीही ही बाई अशीच. अगं कुठे आहेस? मेलीबिली नाहीस ना? असं म्हणत राजू थेट किचनमध्ये आला. पाहतो तर काय, तिथे ती नव्हतीच. ती किचनमध्ये नव्हती हे पाहून आता तर त्याच्या डोक्यात राग गेला आणि किचन ते थेट 20 वर्षाच्या अपूर्वाच्या रूममध्ये तो अन्नपूर्णाला पाहायला गेला. बहुधा ही अन्नपूर्णा लेकीच्याच रूममध्ये असेल आणि पाहतो तर काय, चक्क ती तिथेही नव्हती. अपूर्वा झोपली होती, त्यामुळे तिला तिची आई कुठं आहे माहीत असण्याचा प्रश्नच नाही. असं म्हणून तो शेवटी हॉलमध्ये आला. तितक्यात किचनमधून गरमागरम चहा घेऊन अन्नपूर्णा आली. दिसायला अगदी चारचौघींसारखी होती, पण पाककलेत मात्र चारचौघीत उठून दिसणारी ही अन्नपूर्णा. अहो, हा चहा घ्या, चेहऱ्यावर स्मितहास्य करीत ती म्हणाली. त्याने तो चहाचा कप तिच्या हातातून घेतला व जोरात फेकून दिला व आवाज चढवून म्हणाला, कुठं खपली होतीस एवढ्या सकाळी सकाळी? किती वेळ झाला तुला मी वेड्यासारखा हाका मारतोय. कामं वगैरे आहेत की नाही, का हिंडायचं नुसतं जनावरासारखं? असं राजीव म्हणाला. घाऱ्या डोळ्यातील तिचे दुःखाश्रू लपवत अन्नपूर्णा राजीवला म्हणाली, अहो, आज आपला दूधवाला दादा आला नाही ना? काल रात्रीच तुम्हाला आवडते म्हणून शेवयाची खीर केलेली ना? मग संपलं होतं दूध, म्हणून आज सकाळी लवकर उठून आणायला गेले खाली, तर तिथे भली मोठी रांग होती म्हणून लागला वेळ. आणि आता तर फक्त सकाळचे 8:30 वाजलेत. तुम्हाला 9ला जायचं असतं ना? मग उशीर नाही झाला अजून. बस बस, मला अक्कल शिकवू नकोस. जा, ही फरशी पुस व मला अजून एकदा चहा आणून दे. बरं, आणते हो, अन्नपूर्णा म्हणते. राजीव चहा पितो व ऑफिसला निघून जातो. अगं माझं पिल्लू ग ते, उठलं का बाळ माझं? असं म्हणत दूध घेऊन अपूर्वाच्या खोलीत येते व तिला उठवत असते. ए, मला अजून झोपायचंय ग. तू का आलीस मला उठवायला? तुला माहिती आहे ना, मला रात्री झोपायला उशीर होतो. त्यात दिवसभर शाळा क्लास यात धावपळ असते माझी. तरीही तू का ग मला उठवतेस? अन्नपूर्णा म्हणते. अगं बाळा, लवकर उठणं ही चांगली सवय नाही का? अपूर्वा म्हणते. हो आहे ना, तुझ्यासारख्या रिकामटेकड्या बायकांसाठी आहे ही चांगली सवय. दिवसभर घरात कुठं काय काम असतं तुला आई? स्वयंपाक, धुणं, भांडी, बस झालं. अन्नपूर्णा म्हणते. बरं बाई, मी रिकामी आहे. असं म्हणून ती खोलीतून बाहेर येते. मुळात अन्नपूर्णा ही अस्सल गृहिणी असते. मोठाच्या मोठा बंगला असूनही नवलाची गोष्ट म्हणजे बंगल्यात एकही नौकर माणूस कामाला नाही. काटकसर करणं हा तिचा स्थायी स्वभाव असतो. त्यामुळे ती नौकर चाकर ठेवण्यास नकार द्यायची. स्वयंपाक करणं, धुणे भांडी करणं, अख्ख्या बंगल्याची साफसफाई दररोज स्वतः करणं, शिवाय बागकाम करणं ही ती एकटीने करायची. दररोज न चुकता. इतकंच नव्हे तर तिच्या लाडक्या लेकीचे कपाटही तीच आवरायची. तिचा रोजचा दिनक्रमच सकाळी 4 वाजता उठणे, प्रातःविधी उरकून सडा संमार्जन करणे, त्यानंतर संपूर्ण बंगल्यातील केर काढणे. केर काढण्यासाठीच तिला जवळजवळ 2 तास लागायचे. इतका मोठा आवारा होता. बिचारी कधीही तिची कंबर दुखत असल्याचे तिने कोणालाच सांगितले नाही. केर काढून झाला की लगेच ती स्नान करून देवपूजा करून बरोबर 6:30च्या ठोक्याला स्वयंपाकघरात प्रवेश करायची व विजेसारखी स्वयंपाक करायची. पोरीची आवडती भाजी, नवऱ्याच्या आवडीनिवडीचं करून दररोज जेवणात स्वीट डिश करायची. कधी खीर, कधी गुलाबजामुन, तर कधी बासुंदी. दररोज, अगदी दररोज. स्वयंपाक झाला की नवऱ्याला बेडटी लागतो म्हणून तो त्याला द्यायचा. तोवर इकडे नाश्त्याचं पाहायचं. बापरे, एवढं सारं करताना तिच्या चेहऱ्यावर कधीच अडी यायची नाही. आज संध्याकाळी अपूर्वाच्या मैत्रिणी घरी येणार होत्या. त्यामुळं तिने आईला सांगितलं की आई, आज काहीतरी चांगलं खायला कर आणि वेगवेगळे पदार्थ कर. असंही तू घरात रिकामी तर बसून असतेस. संध्याकाळी 6 वाजता राजीव घरी आला. पाहतो तर काय, घरात अपूर्वाच्या मैत्रिणी. त्याने मुलींकडे पाहून स्मितहास्य केलं.
व हाय करून तो फ्रेश होण्यासाठी आत रूममध्ये निघून गेला. इकडे अन्नपूर्णेनं चहा ठेवलाच होता. तितक्यातच अपूर्वाची एक मैत्रीण म्हणाली, काकू भूक लागली आहे, काहीतरी खायला आणता, जरा तिखटच आणा हा. आणते आणते ग, असं म्हणत तिने छान दडपे पोहे आणि मस्त चटकदार भडंग आणलं. शी, हे काय अपूर्वा, तुझ्या आईला वेस्टर्न फूड बनवता येत नाही? अगं आधी सांगितलं असतं तर माझ्या मम्मीने मस्त मेक्झिकन फूड ऑर्डर करून दिलं असतं ना. आता मात्र अपूर्वा जाम चिडली. तिने त्या साऱ्या जणींसमोर, आई हे काय ग, तुला वेगळं काय बनवता आलं नाही का? दिवसभर तर रिकामीच असतेस, तुला काय होतं ग नवीन पदार्थ वगैरे बनवायला? आता मात्र शांत सोज्वळ अन्नपूर्णा भडकली. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि म्हणाली, होय, मी दिवसभर रिकामी असते. सकाळी लवकर उठून तुम्ही दोघे उठण्याच्या आत चहा तयार करून ठेवते. होय, मी रिकामी असते म्हणून तर सकाळी सकाळी मलाच वेळ जात नाही म्हणून नाश्ता करून ठेवते. होय ग, मी रिकामीच. इकडे तिकडे कसेही पडलेले तुझे कपडे व्यवस्थित तुझ्या कपाटात लावते. होय, मी रिकामीच असते. बागेतील फुलं दररोज टवटवीत दिसतात. दररोज त्यांना पाणी घालते, त्यांची काळजी घेते. हो ग बाळा, मी खरंच घरी रिकामी असते. तुला डब्यात काय द्यावं, काय नको, संध्याकाळी घरी आल्यावर काय नवीन करावं, हा सगळा विचार करते. हो ना, मला कुठं काम असतं. मी खरंच ग एकटी रिकामी असते. हो, खरंच मी रिकामी असते म्हणून तर तुला रात्री काढा देते, सर्दी खोकला होऊ नये म्हणून. बरोबर ग बाळा, मी रिकामीच आहे, कारण मी बाहेर जाऊन जॉब करत नाही ना. तुझ्या मैत्रिणींच्या आयांसारखी मी पैसे कमावून घरी आणत नाही. हे सारं बोलताना तिच्या तर डोळ्यात पाणी येतच होतं, पण अपूर्वालाही मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. कोपऱ्यातून हळूच राजीवही सारं ऐकत होता. त्यालाही त्याची चूक उमजली. अपूर्वाने मैत्रिणींना तुम्ही निघा असं म्हणून सांगितलं व म्हणाली, होय, माझी आई घरी असते म्हणून माझं घर आज जिवंत आहे. माझ्या घरातील प्रत्येक गोष्टीला आईचा स्पर्श आहे. या साऱ्या पेंटिंग्स तिने बनवल्यात. तिने या भिंतींना बोलकं बनवलंय. राजीव आणि अपूर्वा दोघांनीही अन्नपूर्णेची क्षमा मागितली. आम्हाला दोघांनाही माफ करशील? खरंच, उलट आमच्यापेक्षाही तुला खूप कामं असतात ग. खरंच, स्वतःच्या जगात आम्ही दोघे बुडून गेलो की तुझी कदरच ठेवली नाही ग. आई, माफ करशील ना मला व बाबांना? अन्नपूर्णा म्हणाली, प्रत्येक बाई ही स्वतःचे घर चालवण्यासाठीच काम करते. फरक इतकाच आहे की जॉब करणाऱ्या स्त्रिया त्या कामाचा मोबदला घेतात, पण मी 4 भिंतीच्या आत राहून हे सारं करते. त्यामुळे मी कामवाल्या लोकांना द्यायला लागणारा मोबदला वाचवते. असं म्हणून मायलेकी गळ्यात पडतात. तेवढ्यात आतून राजीव तिघांसाठी मस्त फक्कड चहा करून घेऊन येतो. तिघेही मस्तपैकी हसत चहा पितात व राजीव म्हणतो, तू दिवसभर कामात असतेस, दमतेस, त्यामुळे दररोज संध्याकाळचा चहा मी तुला बनवून देईन, अगदी न चुकता. प्रॉमिस, माझ्या प्राणप्रिय पत्नी ग. बायको बहीण घरात प्रचंड व्यस्त असते, रिकामटेकडी नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.